जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे महत्त्वाचं जे शिक्षक भरती संदर्भात बघा, जे महत्त्वाचे जे प्रश्न सध्या उद्भवले आहे, जो काही महत्त्वाचा कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा मग पुढचं जे काही विथ इंटरव्ह्यूचं राऊंड असेल, तर त्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे, तर त्या संदर्भात बघा आज जी आहे महत्त्वाची मंत्रालय स्तरावरती महत्त्वाची बघा बैठक झालेली आहे। तर त्या बैठकीमध्ये जे काही प्रलंबित शिक्षक भरती संदर्भात जे विविध जे मुद्दे आहे किंवा विविध जे प्रश्न आहे, तर त्या संदर्भात बघा महत्त्वाची चर्चा आजच्या दिवसाला बघा झालेली आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाचे बघा जे काही आपले शालेय शिक्षण मंत्री आहे श्री दीपक केसरकर साहेब, तर त्यांनी महत्त्वाचं जे त्यांचं जे काही ट्विटर अकाउंट आहे, तर त्याच्यावरती बघा महत्त्वाचं या ठिकाणी ट्विट केलेलं आहे। तर ते ट्विट नेमकं काय आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला मी पुढे माहिती दाखवतो। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं जे काही माननीय केसरकर साहेबांच्या अध्यक्षते समोर ठेवून महत्त्वाची जी काही बैठक सध्या झालेली आहे, तर त्या बैठकीमध्ये शिक्षण विभागाचे जे काही विविध अधिकारी सध्या बघा बैठकीला उपस्थित होते। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही स्टेटमेंट करण्यात आलं आहे, तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं आता हे ट्विटर अकाउंट आहे माननीय दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री, तर त्यांनी बघा महत्त्वाचं आता 30 मिनिटापूर्वी एक ट्विट केलेलं आहे। तर ते ट्विट तुम्ही ह्या ठिकाणी बघा स्क्रीनवर बघू शकता। तर ह्याच्यात काय म्हटलं आहे का, ह्या ठिकाणी बघा शालेय शिक्षण विभागांतर्गत विविध प्रलंबित विषयाबाबत आढावा बैठक घेतली। सदर प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येईल याबाबत बघा चर्चा ह्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे जे काही शिक्षण विभागातील जे प्रश्न असेल, मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे शिक्षक भरती संदर्भात देखील या ठिकाणी बघा प्रश्न या संदर्भात महत्त्वाचे जे काही प्रलंबित विषय असेल, तर त्या विषयावर या ठिकाणी महत्त्वाची बैठक सध्या झालेली आहे। आणि हे जे सध्या जे काही प्रलंबित जे काही विषय असेल किंवा महत्त्वाचे प्रश्न असेल, तर त्यावर ह्या ठिकाणी लवकरात लवकर बघा कसे सोडवता येईल, तर ह्याबाबत देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे। तर ह्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं। तर ह्याच्यामध्ये जे काही आपले माननीय शिक्षण आयुक्त आहे सूरज मांढरे सर, तसेच बघा जे जे शिक्षण विभागातील महत्त्वाचे अधिकारी वर्ग आहे, तर ते ह्या ठिकाणी बघा सध्या उपस्थित होते। तर ही जी मीटिंग आहे ती सध्या सकारात्मक झालेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही शिक्षक भरती संदर्भात देखील महत्त्वाचे प्रश्न होते, तर ते प्रश्न या ठिकाणी बघा उपस्थित या ठिकाणी झालेले आहे आणि जे काही सकारात्मक एक चर्चा या ठिकाणी झालेली घडून आलेली आपल्याला दिसत आहे। तर येत्या काही कालावधीमध्ये म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही शिक्षक भरती संदर्भात जी महत्त्वाची प्रलंबित जी भरती आहे 2017ची असेल किंवा मग चालू जी भरती आहेत, मग त्याच्यामध्ये कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल, तर त्याबाबत देखील बघा महत्त्वाच्या या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात। तर न्यूज बुलेटिनवर ह्या ठिकाणी बघा लक्ष असू द्या, लवकरात लवकर आपल्याला एखादी न्यूज बुलेटिन गुड न्यूज आपल्यापर्यंत या ठिकाणी बघा येऊ शकते। कारण जे काही महत्त्वाचं माननीय न्यायालयाने देखील जे एक सध्या शिक्षक भरती सुरळीत म्हणजे पुढे चालू ठेवावी अशा प्रकारे देखील या ठिकाणी बघा माननीय न्यायालयाने देखील आदेश दिलेला आहे। तर या ठिकाणी भरती प्रक्रिया ही पुढे देखील या ठिकाणी बघा सुरू राहील। तर ह्या संदर्भात महत्त्वाची ही आजची अपडेट होती। तर ह्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागांतर्गत जे जे प्रलंबित सर्व प्रश्न असेल, तर त्याचं ह्या ठिकाणी एकंदरीत आढावा बैठक होती। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आपला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शिक्षक भरती संदर्भात, तर शिक्षक भरतीचे जे काही पुढील ज्या काही याद्या आहे, कन्व्हर्जन राऊंड संदर्भात यादी असेल किंवा विथ इंटरव्ह्यू संदर्भात महत्त्वाची यादी असेल, तर त्या संदर्भात जी पुढची जी कार्यवाही असेल किंवा जे महत्त्वाचे विषय असेल, तर त्या ह्या ठिकाणी बघा निकाली ह्या ठिकाणी बघा लागू शकतात। तर त्या संदर्भात महत्त्वाच्या या ठिकाणी शालेय शिक्षण विभागामार्फत महत्त्वाची सध्या आजच्या घडीला मीटिंग झालेली आहे। तर आशा करूया की जे काही शिक्षक भरती संदर्भात प्रश्न असतील, तर ते देखील ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर सोडवण्यासंदर्भात माननीय जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर साहेब, तर यांच्याकडनं महत्त्वाचे जे काही सूचना ते आपल्यापर्यंत पोचतीलच। तर आशा करूया जी काही मीटिंग आहे, तर ती या ठिकाणी बघा सकारात्मक झालेली असेल। तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर पुढे देखील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर तुम्ही वेळोवेळी भेट देत राहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। तर अशा प्रकारे आजची सध्याची अपडेट होती। तर लवकरात लवकर बघा जे काही महत्त्वाची आपल्याला गुड न्यूज बुलेटिनमार्फत या ठिकाणी बघा मिळू शकते। तर निश्चित राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।